5 फेब्रुवारी 2026च्या त्या दिवशी साधारणतः दुपारी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती भरपूर ठिकाणी व्हायरल झाला होता. एक तरुण बिल्डिंगवरून उडी टाकून त्याचे जीवन संपवतोय. त्याच्या अगोदर त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. त्यामध्ये तो म्हणायचा की माझी पत्नी मला परत द्या, मी महाराष्ट्र सोडून पुन्हा माझ्या गावामध्ये जाईल, पण मला माझी पत्नी द्या, माझ्यावरती काही कारवाई करायची ती करा. आता हा तरुण नेमका कोण होता आणि नेमका काय विषय होता, त्याच्या पत्नीसोबत काय घडलं होतं, याचीच पूर्ण कल्पना मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आवडल्यास लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात काही वर्षांपूर्वी होते. 4 ते 5 वर्षापूर्वी 28 वर्षाचा तरुण उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये आलेला होता कामासाठी. सोबत त्याची 25 वर्षाची पत्नी पण होती. आता हा बिल्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हाताखाली काम करायचा. आयुष्य चांगलं चालू होतं, पण त्याची जी शेजारीण होती, एक महिला 40 वर्षाची आणि तिची पोरगी 20 वर्षाची. या दोघी ज्यावेळेला हा माणूस कामाला जायचा, याचं नाव होतं अमित. ज्यावेळेला हा अमित कामाला जायचा त्यावेळेला त्याच्या पत्नीपाशी येऊन बसायच्या. आता शेजारी आहे म्हटल्यानंतर शेजार धर्म. या अमितची पत्नी सुषमा त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारायची. पण या ज्या महिला होत्या ना, या त्या ठिकाणी एरियामध्ये बदनाम होत्या. कशासाठी? तर आसपासच्या लोकांच्या संसारामध्ये या कायम ढवळाढवळ करायच्या. पण या महिलेला सुषमाला माहीत नव्हतं ना, कारण ही उत्तर प्रदेशमधून आलेली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आलेली होती पतीसोबत. पती कामावरती गेला की दिवसभर काही काम नाही म्हणून तिलाही टाइमपास होतोय म्हणून ती त्या महिलांसोबत गप्पा मारत बसायची. हळूहळू आता या महिलांनी त्यांचा डाव टाकायला चालू केला. आता काही अशा महिला असतात ना की त्या महिलांना फक्त लोकांचा संसार मोडणं याच्यातच आनंद भेटतो. आता ही 40 वर्षाची महिला त्या सुषमाला म्हणते की तू कुठल्या ठिकाणची राहते, तू काय करते. त्यावेळेला तिने पूर्ण माहिती सांगितली की मी उत्तर प्रदेशमधली आणि आमचं या ठिकाणी गाव आहे. त्या ठिकाणी कामं नसल्यामुळे मी माझ्या पतीसोबत इकडं आले. त्यावेळेला ही महिला त्या सुषमाला काय म्हणते, ठीक आहे सगळं, पण तुझं बाहेर काय आहे का नाही. आता या सुषमाला समजत नाही की ही महिला असं का बोलते. अचानक ओळख न पाळख आणि असं बोलायला लागली. सुषमा म्हणते नाही का, काय झालं. आता ही नीच नालायक बाय काय म्हणते त्या सुषमाला, तू येडे काय, बघ ना तू आसपास आपल्या काय चालू आहे. एक महिला 3-3 पोरांसोबत फिरते, ती मजा करते आणि तू या पतीसोबत जो की कामगार आहे त्याच्या भरोश्यावर बसली. तुझं आयुष्य कसं चालणार. आता ही जी सुषमा होती हिलाही थोडी पैशाची हव्यासा होतीच. त्यावेळेला तिला वाटायचं की तिच्या पतीने तिच्यासोबत थोडं बोलावं, चांगलं बोलावं, तिला सोन्याच्या बांगड्या आणून द्याव्या, तिच्या पूर्ण इच्छा पूर्ण कराव्या. पण एक मजदूर कितीच इच्छा तिच्या पूर्ण करणार होता. जेवढं त्याच्याकडून होतं तेवढं तो करू शकत होता. आता ती 40 वर्षाची महिला अनिता ज्यावेळेला असं म्हणते त्यावेळेला या सुषमाला ती आठवायला लागतं की तिच्या पतीने तर आजपर्यंत काहीच केलं नाही, फक्त मजुरी केली, घर फक्त चालतंय. माझ्या ज्या इच्छा आहेत ती मी मारून याच्यासोबत लग्न करून तिथून महाराष्ट्रामध्ये आले काम करण्यासाठी. आता जसं ती महिला अनिता सांगेल तसं तसं ही सुषमा करायला लागली होती. तिला वाटायचं की ही आपली हितचिंतक आहे, पण हितचिंतक वगैरे काय नव्हतं. अशा बायांना फक्त मजा येते दुसऱ्याचा संसार मोडताना. आता ती तिला शिकवायला लागली होती की आता तू असं कर, एखादा प्रियकर शोध जो की श्रीमंत असेल. ही जी सुषमा आहे ती तसंच करते. पतीसोबत काही दिवस कामाला गेलेली होती. त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्याचं पोरगं 24 वर्षाचं. त्या पोरावरती त्याची नजर पडते. त्यावेळेला त्या पोरासोबत ही जुळवून घेते. दिसायला सुंदर असलेली सुषमा त्या पोराला आवडली. त्यानेही तिच्यासोबत संबंध बनवायला चालू केले. त्या सुषमाच्या ज्या काय मागण्या आहेत तो कॉन्ट्रॅक्टरचा पोरगा सौरभ त्या पूर्ण करायचा. या सुषमाला भारी वाटायचं. आता या 40 वर्षाच्या अनिताने ज्या पण काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या सुषमाला भारी वाटू लागल्या होत्या, कारण तिने सांगितलेल्या गोष्टीमुळे हिचा फायदा होत होता. आता तिला प्रत्येक गोष्ट विचारायला लागली होती ही सुषमा. अनिताला म्हणायची की काय करू, कसं करू. अनिता म्हणली एकावरती कशाला थांबते, अजून बघ. तसंच तिने केलं. अजून काही पुरुषांसोबत कॉन्टॅक्ट बनवले. आता हळूहळू ही सुषमा तिच्या पतीपासून दूर राहायला लागली होती. तिचा पती जो की काम करून यायचा, थकून भागून यायचा, तो दिवसभर काम केलेला, त्याला वाटायचं की त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी जेवण करावं, त्याची सेवा करावी, पण तसं काय होत नव्हतं. ही सुषमा कायम फोनवरती बिझी असायची. याच्यासोबतचा कट झाला की फोन त्याच्यासोबत बोलायची. असं तिचं आयुष्य चालू होतं. सुषमापाशी आता चांगलाच पैसा यायला लागला होता, त्यामुळे तिचं राहणीमान वगैरे सुधारलं होतं. हेच तिच्या नवऱ्याला खटकत होतं की मी तर पैसे देत नाही, हे कसं काय एवढं तिच्याकडे येतं आहे. त्यावेळेला त्यानं लक्ष ठेवायला चालू केलं.
त्याला समजलं की या सुषमाचे 3-4 ठिकाणी लफडं चालू आहे. आता त्याला समजत नव्हतं की काय करावं. मी ज्यावेळेला हिच्यासोबत लग्न केलं होतं त्यावेळेला तर ही अशी एकदम साधी सिंपल पोरगी होती, तर असं कसं काय झालं. त्याला समजलं की ही जी अनिता आहे हिने भडकावलं आहे. त्या दोघांमध्ये भांडण झालं. अनिता शेवटी चलाख बाय, तिने तिच्याच पतीला फसवलं, तिच्यावरती छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला. आता या सुषमाचा पती जेलमध्ये गेला होता, पण काहीच दिवसानंतर माघारी आलेला होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या अनिताने सुषमाला तिच्या गावामध्ये जायला सांगितलं, सोडून दे म्हणली पतीला. तिने तसंच केलं, पतीला सोडली आणि त्या ठिकाणी गेली, तिच्या गावामध्ये जाऊन राहायला लागली. तिकडं गेल्यावर पण तिचं काही ठिकाणी लफडं चालू झालं. आता ही पूर्णपणे बायना चिनार बनली होती, जे की एका अनोळखी महिलेचं बोलणं ऐकून असं झालेलं होतं. आता या सुषमाने तिच्या पतीवरती केस वगैरे केली होती. या सगळ्याला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली. तर बाकी मित्रांनो, अशा काही घटना घडत असतात. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगा.